नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी पार्थ आणि काव्या बाहेर चाललेले असतात. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, मला जरा तुमचा मोबाईल देतात का? माझा मोबाईल आहे ना डेट झाला आहे, त्याच्यामुळे मला फोन लावायचा आहे जीवाला. तेव्हा आता जीवाचं नाव ऐकताच काव्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आता काव्याने जीविका नाव हे सेव्ह केलेलं असतं, त्याच्यामुळे ती विचार करत असते काय करू काय नाही. तेव्हा आता पार्थ म्हणतो, देताय ना फोन? काय झालं, लावताय ना तुम्ही फोन? आता काव्या जीवाला फोन लावते. तर आता इकडे जीवाच्या फोनची बेल वाजत असते. तर जीवा आता आंघोळ करून नेमका आलेलाच असतो. तर आता जीवा म्हणतो, ही का फोन करते मला परत परत? हिला काय काम असेल माझ्याशी आता? तेव्हा आता जीवा मात्र इतका भडकतो. जीवा डायरेक्ट म्हणतो, किती वेळा सांगितलं तुला मला फोन सारखा लावू नको म्हणून? किती वेळा सांगितलं? तेव्हा आता हे सगळं पार्थ ऐकत असतो. सगळं संपलंय आता, यापुढे जर फोन लावलास ना तू. तेव्हा आता पार्थ म्हणतो, जीवा काय कोणाशी बोलतोयस तू? तेव्हा आता जीवालाही खूप मोठा धक्का बसतो, कारण हे सगळं तो बोलल्यावर पार्थ ऐकतो ना, त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं की आपण पार्थ दादासोबत आपण असं बोललो. तर आता काव्यसुद्धा विचार करायला लागून जाते की काय बोलला असेल नेमका जीवा, काही बोलला तर नसेल ना, नाहीतर परत आपण प्रॉब्लेममध्ये यायचं. तर पार्थला एक मोठा प्रश्न पडतो की जीवा असं काय बोलला, तू कोणाशी दुसऱ्याशी बोलतो आहे तिकडे की काय? आता असं मिसमॅच झालेलं असतं, गैरसमज झालेला असतो. आता पुढे पाहायला मिळेल की आता पार्थला जीवाचं आणि काव्याचं सत्य त्याच्या समोर आलं का, हे पुढे पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि हा भाग खूप रंजक ठरणार आहे बरं का, कारण प्रेक्षकांनाही खूप छान वाटेल हा भाग पाहायला. तर हा भाग पाहायला नक्की विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.